आज आपण पाहूया खिलजी घराण्याचा इतिहास, ज्यांनी 1290 ते 1320 अशी 30 वर्ष दिल्ली सल्तनतवरती राज्य केलं आणि ह्यांच्या काळात अशा घडामोडी घडल्या ज्याच्यामुळे देशाच्या इतिहासामध्ये खूप सारे बदल झाले. तर याच्यामध्ये 3 मुख्यतः बादशाह आहेत. एक आहे जलालुद्दीन खिलजी, नंतर होता अल्लाउद्दीन खिलजी आणि त्याच्यानंतर होता मुबारक खान खिलजी. ह्या खिलजी बादशाहांमुळेच महाराष्ट्राला त्यांचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज हे भेटलेले आहेत. नाहीतर ते महाराष्ट्रात नसते आणि कुठेतरी राजस्थानमध्ये असते. हे कसं, तर ते आपण ह्याच एपिसोडमध्ये पाहणार आहोत पुढे. तर येऊया आपण खिलजींकडे. तर गेल्या एपिसोडमध्ये आपण पाहिलं की बलबनचा मृत्यू होतो आणि त्याच्यानंतर त्याचे जे नातू असतात कैकुबद आणि कैखुसरो ते राज्य करायचा प्रयत्न करतात, पण त्यांना त्यांचंच बॉडीगार्डचं डिपार्टमेंट आणि त्यांचा हेड मारून टाकतो. त्यांच्या बॉडीगार्डचं डिपार्टमेंटचं नाव असतं सारे जहंदर आणि त्याचा हेड असतो जलालुद्दीन खिलजी. तर एक इंटरेस्टिंग गोष्ट पहा ना कशी आहे की हा जलालुद्दीन खिलजी कोणाचा तरी बॉडीगार्ड होता आणि ह्यांनी त्यांनाच मारून टाकलं. नंतर 6 वर्षानंतर 1296 ह्याच्या बॉडीगार्डनी सुद्धा ह्याला मारून टाकलेलं असतं. तर कर्म ह्याला शेवटी येऊन भेटतच. तर जसा हा राजा बनतो, भारतीय मुस्लिमांना खूप पॉवरफुल फील होतो, कारण की आतापर्यंतचे जे सुलतान असतात ते बाहेरचे असतात, तुर्की होते. हे खिलजी घराणं भारतीय मुस्लिम घराणं असं मानलं जातं. हालाकी ह्यांचं पण ओरिजिन अफगाणिस्तानमधून आहे, पण ह्यांना भारतीय मुस्लिमचा पोशिंदा असं मानलं जात होतं. आणि खिलजीज कमिंग ऑन पॉवर इज लाईक इंडियन मुस्लिम्स कमिंग ऑन पॉवर अशी भरपूर इतिहासकार लिहितात. म्हणजे खिलजींची पॉवरवरती आले ते भारतीय मुस्लिम पॉवरवरती आले असं सर्वांना वाटायला लागतं. ह्याच खिलजींनी मग सर्व चांगल्या चांगल्या पोस्ट जे आहेत त्याच्यावरून तुर्कांना काढून टाकलं आणि भारतीय मुसलमानांना ठेवायला सुरू केलं. भारतीय मुसलमान खूप खुश होते आणि ह्याला रहमदिल सुलतान असं टायटल दिलं होतं जलालुद्दीन खिलजीला. जसा हा राज्य करायला सुरू करतोय तसंच जलालुद्दीन खिलजीला एक लेटर येतं खलिफाकडून आणि खलिफा त्याला म्हणतो तू दारुल हर्ब ते दारुल इस्लाम कर. आता दारुल हर्ब आणि दारुल इस्लाम काय असतं, तर दारुल हर्ब ती जागा असते जिथे मुस्लिम्स मेजॉरिटीमध्ये नाही येतात आणि दारुल इस्लाम ती जागा असते जिथे मुस्लिम मेजॉरिटीमध्ये आहेत. तर सर्व मुसलमानांनी दारुल इस्लाम जिथे आहे तिथेच राहायचं आणि जर ते नसेल तर त्यांनी परत रिटर्न यायचं त्या लँडमध्ये, त्या जागेवरती जिथे मुस्लिम्स मेजॉरिटीमध्ये आहेत. ह्या रिटर्न यायला म्हणतात हिजरा. तर खलिफा यांना क्लिअरली म्हणतो तू दारुल हर्ब ते दारुल इस्लाम कर, नाही तर सर्व परत हिजर करा आणि परत येऊन जा अरबस्तानमध्ये. तर त्याला परत लेटर लिहितो जलालुद्दीन खिलजी की अजून वेळ आलेली नाहीये दारुल हर्ब पासून दारुल इस्लाम करायला. आता आपण मायनॉरिटीमध्ये आहोत, जसं वेळ येईल तसं आपण ह्याला दारुल इस्लाम मध्ये कन्व्हर्ट करून टाकूया पूर्ण हिंदुस्थानला. तर अशा पद्धतीने जलालुद्दीन खिलजी हा एकदम समजदारीने काम करत आहे. पण जसा तो राजा बनतो त्याच्या विरोधात बलबनचाच एक मुलगा मलिक छज्जू करून, जो युपी प्रांतामध्ये काहीतरी गव्हर्नर असतो, तो त्याच्या विरुद्ध बंड करतो आणि मोठी आर्मी जमा करून दिल्लीवरती आक्रमण करायचं ठरवतो. पण हे विचार करत असतानाच जलालुद्दीन खिलजीचा एक मुलगा असतो अरकली खान, तो मोठी सेना घेऊन युपीवरतीच आक्रमण करतो आणि ह्या मलिक छज्जूला जिवंत पकडून बेड्या घालून दिल्ली दरबारमध्ये पेश करतो. पण जलालुद्दीन खिलजी ह्या मलिक छज्जूला मारत नाही, त्याचं सर कलम करत नाही, उलट त्याला डिनरवरती बोलवतो, त्याला चांगलं खानपान देतो, चांगलं ट्रीटमेंट देतो आणि परत जिवंत सोडून देतो. पण ही गोष्ट एका व्यक्तीला आवडत नसते, जो ह्याच्या बहिणीचा मुलगा असतो. काय नाव आहे त्याचं? अली गुरचस्पा हे त्याचं नाव असतं आणि हा त्याचा जावई सुद्धा असतो. म्हणजे आपल्या मुलीचं लग्न यांनी आपल्या बहिणीच्या मुलासोबत केलेलं असतं. त्याचं खरं नाव तर अली गुरचस्पा आहे, पण आपण त्याला काय नावाने ओळखतो? अल्लाउद्दीन खिलजी या नावाने ओळखतो. तर अल्लाउद्दीन खिलजीला हे रहमदिल प्रकरण आवडत नसतं जलालुद्दीन खिलजीला आणि त्याला खूप राग येत असतो जलालुद्दीन खिलजीचा. पण तो योग्य वेळेची वाट पाहत असतो. तेवढ्यातच त्याला एक खबर येते की जलालुद्दीन खिलजीने त्याला बोलवलेलं आहे आणि त्याला मंगोलांचं जे नॉर्थ वेस्ट मधून आक्रमण होते त्यांच्या विरुद्ध लढायला पाठवलेलं आहे. अल्लाउद्दीन खिलजी थोडा धाडसी टाईप व्यक्ती असतो आणि तो एक मोठी आर्मी घेतो आणि हरियाणा बॉर्डर जवळ या मंगोल लोकांशी लढायला जातो. खूप छान पद्धतीने हा लढतो आणि लिटरली 2000 मंगोलांना हा जिवंत पकडतो आणि ह्याला बंदी बनवून आणतो दिल्लीमध्ये. आणि ह्याने असं प्लॅन केलेलं असतं की दिल्लीच्या लोकांसमोर या सर्व 2000 मंगोलांची मुंडके मी कापून टाकणार. पण जलालुद्दीन खिलजी मध्ये पडतो आणि तो म्हणतो नाही नाही, मी एक रहमदिल सुलतान आहे, आपल्याला ह्यांना मारायचं नाहीये. आणि त्यांना तो जिवंत एका दिल्लीच्या बाहेर एका जागेवरती ठेवून देतो आणि त्यांना मारत नाही. ती जागा जिथे जलालुद्दीन खिलजीने या मंगोलांना ठेवलं होतं त्या जागेला नावच पडलं मंगोलपुरी आणि आज ही मंगोलपुरी जागा दिल्लीत आजही आहे आणि ही दिल्लीचाच एक भाग म्हणून आहे. तिथे खूप सारे रेस्टॉरंट आज आहेत आणि लोक आवर्जून जेवणाची मजा घेण्यासाठी त्या ठिकाणी जातात. आता हा रहमदिल प्रकार अल्लाउद्दीन खिलजीला बिलकुलच आवडला नाही आणि मनात खूप सारा राग धरून होता. बरं, आता जलालुद्दीन खिलजीने ह्या अल्लाउद्दीन खिलजीला एक चांगल्या पदावरती ठेवलं होतं, कारण की हा जावई सुद्धा आहे, बहिणीचा मुलगा सुद्धा आहे. तर ह्याला काडा माणिकपूर करून एक युपीमध्ये जागा आहे, तिकडचं ह्याला गव्हर्नर बनवून ठेवलं होतं. पण हा फक्त तेवढंच संतुष्ट नव्हता, हा खूप एक अँबिशियस व्यक्ती होता. ह्याचं एक अँबिशन होतं की ह्याला बंगालवरती आक्रमण करायचं होतं. पण त्या बंगालवरती आक्रमण करण्यासाठी ह्याला लागणार होता खूप सारा पैसा आणि आर्मी. हा पैसा आणि आर्मी कुठून मिळणार हा एक प्रश्न होता. तर त्यांनी एक डोकं
चालवलं की मी नर्मदा नदी क्रॉस करून खालचे जे छोटे मोठे राज्य आहेत त्यांच्यावर आक्रमण करील, त्यांच्याकडून लूट जमा करील आणि त्यातून जो पैसा मिळेल त्यांनी मी बंगालवरती आक्रमण करील आणि मोठा सुलतान बनेल. तर एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की हा पहिला व्यक्ती आहे दिल्ली सल्तनतमधला ज्यांनी नर्मदा नदी क्रॉस करून खाली जायचं ठरवलेलं आहे. नर्मदा नदीच्या पलीकडे दिल्ली सल्तनतची लोक ही विचार करत नव्हती, पण हा अल्लाउद्दीन खिलजी पहिला व्यक्ती आहे ज्यांनी हा विचार केला होता. तर आता यांनी ठरवलं की मी सुलतानकडून परमिशन घेईल, पण जर सुलतानला सांगितलं असतं की तो नर्मदा नदी ओलांडून खाली येणार आहे तर सुलतानने कदाचित त्याला परमिशन दिली नसती. म्हणून तो सुलतानला खोटं सांगतो की मी नर्मदा नदीच्या वरती म्हणजे आजच्या नॉर्दर्न MP मध्ये एक शहर आहे चंदेरी, त्या चंदेरी नामक शहरावरती आक्रमण करायचं आहे आणि तिथून खूप सारा खजिना आपल्याला गोळा करायचा असं तो सुलतानला खोटं सांगतो. आणि पुढे सुलतान सुद्धा त्याला परमिशन देऊन टाकतो चंदेरी या शहरावरती आक्रमण करायला. इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की हे चंदेरी शहर एका मूवीमध्ये रिसेंटली दाखवलं होतं ज्याचं नाव आहे स्त्री, आणि त्या स्त्री मूवीमध्ये असं म्हणतो सुद्धा तो व्यक्ती हे बहुत ही ऐतिहासिक शहर आहे. तर ह्या खिलजींचाच इतिहास आणि तिकडच्या लोकलच्या राजांचाच इतिहास जोडलेला आहे या चंदेरी नामक शहराला. पण आता अल्लाउद्दीन खिलजी या चंदेरी नामक शहरावरती आक्रमण नाही करत. या चंदेरी शहराला तो बायपास करून टाकतो, नर्मदा नदी क्रॉस करतो आणि येतो दख्खनमध्ये. आणि इथे अचलपूर करून एक शहर असतं जिथून आता सध्या बच्चू कडू इलेक्शन लढत असतात. तर ह्या अचलपूर नामक शहराच्या इथे तो येऊन थांबतो आणि महाराष्ट्रामध्ये आणि कर्नाटकमध्ये काय सिच्युएशन आहे तो ऑब्झर्व करतो. तर महाराष्ट्रामध्ये काय चालू असतं त्यावेळेला यादवी युद्ध चालू असतं, अर्थात सिव्हिल वॉर चालू असतं. कोणामध्ये आपण पाहूयात. तर वरती नॉर्दर्न महाराष्ट्रामध्ये एक राज्य असतं यादवांचं, त्यांची राजधानी असते देवगिरी आणि ह्यांचा मेन राजा असतो रामचंद्रदेव यादव. इंटरेस्टिंग गोष्ट अशी की ज्ञानेश्वर महाराज सुद्धा ह्याच काळात महाराष्ट्रात होते आणि ज्ञानेश्वरीमध्ये रामचंद्रदेव यादव यांचा उल्लेख सुद्धा केलेला आहे. काही इतिहासकार हे सुद्धा म्हणतात की ज्ञानेश्वर महाराज एकदा तरी रामचंद्रदेव यादव यांच्या दरबारात आले होते. तर अशा या राज्यावरती अल्लाउद्दीन खिलजी आता नजर ठेवून आहे आणि तो पाहतोय काय सिच्युएशन आहे. तर हे यादव स्वतःला श्रीकृष्णाच्या घराण्यातून मानत असेल आणि म्हणूनच ह्यांचं आडनाव होतं यादव. पण नंतर हेच महाराष्ट्रात विखुरले गेले आणि यांचं आडनाव पडलेलं आहे जाधव. तर ह्याच यादवांच्या खाली दुसरं एक छोटं राज्य होतं होयसाळांचं, त्यांची राजधानी होती द्वारसमुद्र. तर ह्या यादवांचं ह्या होयसाळांबरोबर यादव युद्ध चालू होतं. कशावरून की कोण खरं यादव आहे, कोण खरं श्रीकृष्णाचा वंशज आहे याच्यावरती हे दोन राज्य भांडत होते. इतकंच नाही तर ह्या रामचंद्रदेव यादवांचा मोठा मुलगा होता ज्याचं नाव होतं सिंहनदेव किंवा शंकरदेव. हा आपली राजधानी सोडून लिटरली त्या होयसाळांना हरवण्यासाठी त्यांच्याबरोबर युद्ध करण्यासाठी खाली गेला होता कर्नाटकच्या प्रदेशामध्ये. आणि इथे रामचंद्रदेव यादव एकटेच होते. हे पाहिले कोणी अल्लाउद्दीन खिलजीने आणि त्यांनी पूर्ण रामचंद्रदेव यादवांचा मेन किल्ला आहे देवगिरीचा त्याला वेढा घातलेला आहे. त्यांच्या राज्यामध्ये पण आपली माणसं पाठवलेली आहे आणि वेढा घालून तो वेढा इतका टाईट केलेला आहे की रामचंद्रदेव यादवांच्या किल्ल्याची सामग्री संपलेली आहे आणि त्यांनी ठरवलेलं आहे की मी तुला फायनली खंडणी देतो. आणि लिटरली एक मोठी खंडणी त्यांनी कुणाला दिलेली आहे, अल्लाउद्दीन खिलजीला दिलेली आहे. तर आता या खंडणीतून अल्लाउद्दीन खिलजीला खूप सारा पैसा भेटला. पण एक इंटरेस्टिंग गोष्ट झाली, तिथे वरती जलालुद्दीन खिलजी जो दिल्लीला बसला होता त्याला खूप काळजी वाटायला लागली की अरे माझा जावई नेमका आहे, इतके दिवस झाले त्याचा काही पत्ता नाही, काही लेटर आलेलं नाही. आणि त्यावेळी असं काही फोन वगैरे नव्हतं की लगेच कम्युनिकेशन होत होतं. तर काहीच कम्युनिकेशन एवढे दिवस झालं नाही. पण जलालुद्दीन खिलजीला टेन्शन आलं की माझा जावई कदाचित संकटमध्ये असेल, मला त्याची मदत करायला हवी. आणि तो लिटरली तो स्वतः आर्मी घेऊन पोहोचतो चंदेरीला. आणि चंदेरीला पोहोचतो तर पाहतो काय इथे कोणच नाही अल्लाउद्दीन खिलजी. अल्लाउद्दीन खिलजीने इकडे काही आक्रमणच केलं नाही. त्यांनी त्याचे गुप्तहेर पाठवले आणि त्या गुप्तहेरांकडून त्याला खबर भेटली की अल्लाउद्दीन खिलजीने दख्खनवरती आक्रमण केलेलं आहे आणि तिथून त्याला खूप सारा पैसा भेटलेला आहे. जलालुद्दीन खिलजीला खरंच खूप राग आलेला आहे की मला न सांगता हा नर्मदा नदी क्रॉस केली आणि तिथून इतका सारा पैसा पण मिळवला. जलालुद्दीन खिलजीने अल्लाउद्दीन खिलजीला लेटर पाठवलं की तू येऊन मला भेट, नाही तर मी स्वतः आर्मी घेऊन खाली येतो. अल्लाउद्दीन खिलजीने त्या लेटरला काही उत्तर दिलं नाही आणि जलालुद्दीन खिलजी थोडा इम्पेशंट टाईप व्यक्ती होता. त्यांनी इम्पेशन्समध्ये तो खाली आलेला आहे दख्खनला, देवगिरीच्या जवळ येऊन तो बसलेला आहे. पण अल्लाउद्दीन खिलजीने ठरवलं की मी आता डायरेक्टली जाऊन जर जलालुद्दीन खिलजीला भेटलो तर तो मला मारूही शकतो. मग त्याने काय केलं, जलालुद्दीन खिलजीचा रूट बायपास केला आणि असं साईडहून तो वरती गेला, नर्मदा नदी क्रॉस केली आणि वरती युपीला जाऊन त्याचा जो एकता आहे काडा माणिकपूर नावाचा, तिथे तो जाऊन थांबलेला आहे. आणि तिथून त्यांनी सुलतान जलालुद्दीन खिलजीला लेटर पाठवलंय, ही सर्व वेल्थ मी तुम्हालाच येऊन देणार होतो, मला काय ह्या पैशामध्ये जास्त इंटरेस्ट नाहीये, माझ्यासाठी खास फक्त तुम्ही आहात. जलालुद्दीन खिलजीला हे वाटून खूप आनंद होतो आणि लिटरली तो आपल्या आर्मी सोबत परत वरती दिल्लीला निघतो. आता अल्लाउद्दीन खिलजी जलालुद्दीन खिलजी बर मीटिंगचा पॉईंट ठेवतो. यमुना नदीवरती मध्ये एक बेट असतं, त्या बेटवर जलालुद्दीन खिलजीला तो मीटिंगसाठी बोलवतो आणि तिथे त्या बेटावरती तो काय करतो, एक स्टेज बनवतो आणि त्या स्टेजवरती सर्व हिरे मोती ज्वारात पैसे सर्व असे ठेवतो शो म्हणून की जलालुद्दीन खिलजीला हे मी देणार आहे. जलालुद्दीन खिलजी सुद्धा आपली आर्मी घेऊन परत येतो उत्तरेमध्ये आणि यमुना नदीच्या किनारी जसा तो पोहोचतो आणि पाहतो की अरे इतके सर्व हिरे मोती ज्वारात जे उन्हामध्ये एकदम चमकत असतात, तो एकदम इम्पेशंट होतो. फक्त आपल्या पर्सनल बॉडीगार्डला घेऊन तो बोटमध्ये बसतो आणि त्या बेटाकडे निघतो. त्याची मेन आर्मी मागेच राहते आणि जसा तो बेटावर पोहोचतो आणि पाहतो की इतके सर्व हिरे मोती ज्वारात, तेवढा तो अल्लाउद्दीन खिलजीला म्हणतो की अरे तू माझा जावई नाही, तू माझ्या मुलासारखा आहेस, माझ्यासाठी
तू इतकी सर्व हिरे मोती जवाहरात जिंकून आणलेस, ये मला गळे भेट दे. आणि जसं गळे भेट द्यायला जातो अलाउद्दीन खिलजी त्याचे जे बॉडीगार्ड असतात, जे सारे जहंदर नावाचे बॉडीगार्ड असतात, त्याला इशारा करतो आणि ते सारे जहंदर या जलालुद्दीन खिलजीच्या पोटात सुरा खुपसून टाकतात. आणि जलालुद्दीन खिलजी खाली पडतो, त्याच्या अंगातून रक्त व्हायला लागतं. ते रक्त यमुना नदीच्या पाण्यामध्ये मिसळतं आणि ज्यावेळी रक्त वाहत होतं यमुना नदीमध्ये, त्याच वेळी अल्लाउद्दीन खिलजी त्याच्या डोक्यावरचा मुकुट घेतो आणि स्वतःच्या डोक्यावरती ठेवतो आणि नवीन सुलतान बनतो अल्लाउद्दीन खिलजी. एक इंटरेस्टिंग गोष्ट आपल्याला अल्लाउद्दीन खिलजीच्या नेचरची जाणीव करून देते की ज्या सारे जहंदर बॉडीगार्ड्सनी जलालुद्दीन खिलजीला मारलं होतं, अल्लाउद्दीन खिलजी नंतर मेन आर्मी बोलून या सर्व बॉडीगार्डचं पण सरकलम करून टाकतो की जे धोका देतात त्याला माझ्या इथे काहीच जागा नाही, जबकि यांनी स्वतःच किती लोकांना धोका दिलेला असतो आपल्या आयुष्यामध्ये. एनिवेज, अल्लाउद्दीन खिलजी हा एक खूप ॲम्बिशियस व्यक्ती असतो. ह्याचे 3 मेन ॲम्बिशन असतात. एक तर त्याला सिकंदर हिंदुस्थानी बनायचं असतं, अर्थात हिंदुस्थानचा सिकंदर बनायचं असतं आणि पूर्ण हिंदुस्थान जिंकायचं असतं आणि नॉर्थ वेस्टचा भाग सुद्धा जिंकायचा असतो, बंगाल सुद्धा जिंकायचं असतं. हे त्याचं पहिलं ॲम्बिशन आहे. सेकंड ॲम्बिशन असं होतं की त्याला स्वतःला प्रॉफिट बनायचं होतं, त्याला स्वतःला प्रॉफिट डिक्लेअर करायचं होतं. जसे प्रॉफिट पैगंबर मोहम्मद होते तसं ह्याला सुद्धा स्वतः एक प्रॉफिट बनायचं होतं. आणि तिसरं ॲम्बिशन काय माहिती, एक विचित्र होतं की ह्याला कुतुब मिनार सारखाच त्याचा एक मिनार बांधायचा होता आणि तो कुतुब मिनारपेक्षा डबल डायमीटरचा असला पाहिजे आणि त्याच्या डबल हाईटचा असला पाहिजे. आणि ह्याचं काम त्यांनी सुरू सुद्धा केलं. इंटरेस्टिंग गोष्ट, आज जे कुतुब मिनार आहे त्याच्या बाजूलाच ह्यांनी ते बांधायला सुरू केलेलं आहे आणि त्याचं डायमीटर सुद्धा डबल कुतुब मिनार आहे आजच्या कुतुब मिनारचा. पण ह्याला ते पूर्ण करता आलं नाही. 2च माळे तुम्हाला आज त्याचे दिसतील. हे अर्ध असं का सोडलं ते आपण पाहूया पुढे. तर अल्लाउद्दीन खिलजी असे 3 मेन गोल घेऊन बसलेला असतो, पण त्याला एक नेगेटिव्ह व्यक्ती येऊन भेटतो ज्याचं नाव असतं अला उल मुल्क. हा चीफ काझी अर्थात चीफ न्यायाधीश असतो दिल्ली सल्तनत मधला. हा अल्लाउद्दीन खिलजीला भेटतो आणि अल्लाउद्दीन खिलजी त्याला सांगतो की माझे असे 3 मेन गोल्स आहेत आणि हे मी पूर्ण करणार आहेत माझ्या आयुष्यामध्ये. पण अला उल मुल्क त्याला एकदम नेगेटिव्ह करून टाकतो. तो त्याला म्हणतो की तुला सिकंदर हिंदुस्थानी बनायचे, हा तुझा पहिला गोल आहे. पण सिकंदर जेव्हा त्याच्या राज्यातून निघाला होता जग काबीज करण्यासाठी, तेव्हा त्यांनी तिथे मॅसेडोनिया ग्रीकमध्ये एक अरिस्टोटल नामक व्यक्तीला नेमलं होतं ज्यांनी त्याचं काम सर्व कारभार सांभाळला होता. तू इथून दिल्लीवरून 2 दिवस जरी बाहेर गेला तर राजपूत लोक आक्रमण करतील किंवा मंगोल लोक आक्रमण करतील आणि दिल्ली सुद्धा तुझ्या हातातून जाईल. तर तू सिकंदर हिंदुस्थानी बनायची ख्वाब बघू नकोस. हा म्हणतो हे तर बरोबर आहे आणि हा प्लान तो कॅन्सल करून टाकतो सिकंदर हिंदुस्थानी बनायचा. सेकंड प्लान तो म्हणतो मला प्रॉफिट तरी बनायचं आहे आता आणि ते मी बनणार आहे. तर तेवढ्यात अलाउल मुल्क त्याला म्हणतो की प्रॉफिट बनायला साक्षात्कार व्हावा लागतो, एनलाइटनमेंट व्हावं लागतं. कोणतरी फरिश्ता येऊन तुला स्वप्नामध्ये काहीतरी सांगायला लागतं, तुला तसं काही झालेलं आहे का? तो म्हणला नाही, मला तर तसं काहीच झालेलं नाही ना, मी चांगला पढा लिखा आहे की लोकांना चांगलं प्रवचन देऊ शकतो. तर एकदम निगेटिव्हली अलाउल मुल्क त्याला म्हणतो की नाही, मग तू स्वतःला प्रॉफिट सुद्धा डिक्लेअर करू शकत नाही. अलाउद्दीन खिलजी एकदम निगेटिव्ह होऊन जातो की प्रॉफिट पण डिक्लेअर करू शकत नाही आणि सिकंदर हिंदुस्थानी पण बनू शकत नाही. आणि मग तिसरं ते कुतुब मिनार तरी बांधून मी काय करू? आणि मग तो 1.5-2 बाळेचे बांधलेलं असं कुतुब मिनार डबल द डायमीटर आणि डबल हाईटसाठी बांधत होता तो, ते सुद्धा काम तो तसंच सोडून देतो. आणि आज सुद्धा आपण मेहरौली कॉम्प्लेक्समध्ये पाहतो तर मेन कुतुब मिनारच्या बाजूला दुसरं एक कुतुब मिनार बनवायला घेतले पण ते अर्ध्यातच सोडून दिलेलं, ते आजही तिथे आहे. तर अशा पद्धतीने तो आपले सर्व गोल सोडतो आणि एकदम निगेटिव्ह होऊन जातो. अलाउद्दीन खिलजी सोबत थोडं असंच झालं की भरपूर सारे विद्यार्थी पुण्यात येतात, दिल्लीत येतात UPSCचं प्रिपरेशन करण्यासाठी, MPSCचं प्रिपरेशन करण्यासाठी, पण इकडचं कॉम्पिटिशन पाहता, परीक्षेची डिफिकल्टी पाहता ते परत एकदम निगेटिव्ह होऊन जातात आणि परत जातात आपल्या गावी आणि शेती सुरू करतात. तर अलाउद्दीन खिलजी सुद्धा आधी खूप ॲम्बिशियस होता, पण ह्या अलाउल मुल्कनी एवढ्या सर्व निगेटिव्ह गोष्टी सांगितल्यामुळे तो एकदम निगेटिव्ह होऊन जातो आणि परत ऐशो आराम करायला लागतो आणि मजा करायला लागतो. दिवसभर डान्स, ड्रामा, मुलगी, स्त्रिया यांच्यामध्ये तो बिझी होऊन जातो. खूप साऱ्या बायका तो ठेवतो आणि आता 24 तास तो दारूच्या नशेमध्ये धुत्त राहतो. पण अलाउद्दीन खिलजीची अशी हालत एक व्यक्ती पाहत असतो. जलालुद्दीन खिलजीचा एक मुलगा असतो इताद खान करून, त्याला अलाउद्दीन खिलजीवरती खूप राग असतो. तो हे सर्व पाहत असतो की कशा प्रकारे अलाउद्दीन खिलजी एकदम डान्स, ड्रामा आणि दारूमध्ये मस्त मग्न आहे. आणि एके दिवशी अलाउद्दीन खिलजी जेव्हा झोपलेला असतो तेव्हा इताद खान खंजर घेऊन जातो आणि त्याच्या पाठीवरती खूप सारे खंजरचे वार करतो. कसं बसा अलाउद्दीन खिलजीला त्याचे बॉडीगार्ड्स वाचवतात. लिटरली 1.5 महिना अलाउद्दीन खिलजी कोमामध्ये असतो, पण 1.5 महिन्यानंतर त्याला शुद्धी येते आणि तो स्वतः आरशात जाऊन स्वतःला पाहतो आणि स्वतःलाच म्हणतो, कोण होतास तू आणि काय झालास तू? एका वेळी तुला सिकंदर हिंदुस्थानी बनायचं होतं आणि आता तू असा दारू पिऊन एकदम पडलेला आहेस आणि तुझ्या आसपासचे रिलेटिव्ह, तुझा मेहुणा येऊन तुला मारतोय. तुझी लायकी काय आहे या जगात? तर त्याला स्वतःलाच स्वतःचं वाईट वाटू लागतं आणि तो ठरवतो की मी आता स्वतःला बदलणार आहे, स्वतःच्या लाईफमध्ये पूर्णपणे बदल करणार आहे. तो दारू पिणं सोडून देतो, तो हसणं सोडून देतो. जेवढे पण लोक त्याच्या विरोधात बोलत होते त्यांच्या विरोधात स्ट्रिक्ट ऍक्शन घेतो. परत तो बलबनसारखा आपला दरबार एकदम रॉयल पॉम्पस करून टाकतो. त्याच्यामध्ये हसणार कोणच नाही. दरबारामध्ये सुद्धा एकदम स्ट्रिक्ट
स्ट्रिक्ट रूल बनवतो. लोक त्याच्याविरुद्ध बंड करायला लागले होते म्हणून तो एक गुप्त हेरचं डिपार्टमेंट चालू करतो आणि भरपूर सारे गुप्त हेर सुरू करतो. त्यांना बरीद असं म्हणायचे. तिथून पुढे गुप्त हेरांना बरीद हे नाव पडलेलं होतं. इतके बरीद होते की लोक म्हणायचे धीरे बोलो दीवारों की भी कान होते. इतके लोक जासूस होते की लोक असे म्हणायचे बायको जासूस असू शकते नवऱ्यावरती, नवरा बायकोवरती जासूसी करू असू शकतो आणि मुलं आई वडिलांवरती जासूसी करू असू शकतात, असं लोक त्यावेळेला म्हणायला लागले या अलाउद्दीनच्या भीतीने. एवढंच नाही, अलाउद्दीन खिलजीनी रॉयल मॅरेजेसवरती जे मोठे मोठे घराणे आपसमध्ये लग्न करायचे त्याच्यावरती बंदी आणली. याच्या परमिशन शिवाय कोणतेही मोठे घराणे आपसमध्ये लग्न नाही करणार. कारण की हे मोठे घराणे आपसमध्ये लग्न करायचे आणि लग्नामध्ये सुलतानला मारायचं प्लॅन करायचे आणि अशा पद्धतीने ते तख्त पलट करून टाकायचे. ह्यांनी या सर्व गोष्टी बंद केल्या. इतकंच नाही, बलबननी जी स्टँडिंग आर्मी बनवली होती दिवाने आरिज नावाची, त्याचा नंबर हा 1 लाख पासून 1.5 लाख करून टाकतो. अर्थात आर्मी खूप मोठी करून टाकतो. आणि एवढंच नाही, आर्मीमध्ये घोड्यांची खूप भेसळ व्हायची. चांगल्या नसलचे घोडे बाहेर विकले जायचे आणि खोट्या नसलचे घोडे येऊन आर्मीमध्ये भरले जायचे. तर ह्यांनी दाग करून एक सिस्टम चालू केली ज्याच्यामध्ये लोखंडाचा असं एक स्टॅम्प बनवायचे आणि तो लोखंडाचा स्टॅम्प आगीवरती गरम करून ते घोड्याच्या पाठीवरती मारायचे आणि एक दाग स्टॅम्प लावायचे त्याच्यावरती की घोडा चांगला नसलचा आहे ते ओळखलं त्या स्टॅम्पवरून जायचं. तर दाग ही सिस्टम सुरू केली. आणि आता आर्मीमध्ये सुद्धा खूप भेसळ व्हायची. कुठलाही बहुरूपी यायचा आर्मीमध्ये आणि आर्मीमध्ये जॉईन व्हायचा आणि आर्मीची सर्व खबर बाहेर तो द्यायचा. म्हणून त्यांनी चेहरा ही सिस्टम सुद्धा चालू केली. याला हुलिया सिस्टम सुद्धा म्हणायचे, ज्याच्यामध्ये एका आर्मीवाल्याचं एक प्रॉपर हुलिया बनवला जाईल आणि त्याला एक नंबर दिला जाईल. तो त्यांनी लक्षात ठेवायचा. जो आर्मी रिक्रुटर आहे त्यांनी तो लक्षात ठेवायचा. अशा पद्धतीने दाग आणि चेहरा ही सिस्टम सुरू करून 1.5 लाखाची आर्मी बनून तो आता रेडी आहे भरपूर आक्रमण करण्यासाठी. पण आता हे भरपूर आक्रमण करण्यासाठी त्याला चांगला हवा होता पैसा. तो पैसा कुठून मिळवायचा? तर लिटरली त्यांनी ठरवलं की आता शेतकऱ्यांकडून हा पैसा वसूल करायचा. टॅक्स त्यांनी 50% करून टाकला. प्लस घराई चराई अबवाब असे वेगळे टॅक्स, छोटे मोठे टॅक्स तर चालूच होते. तर इतका हाय टॅक्स 50% टॅक्स शेतकऱ्यांवरती एकदम बोजा टाकू लागला आणि ते एकदम त्रस्त झाले. खूप लोकांनी आत्महत्या सुद्धा केल्या या अलाउद्दीन खिलजीच्या वेळेला. आणि बाकीचे जे शेतकरी होते ते तिकडच्या लोकल राजांकडे गेले, लोकल राणांकडे गेले. त्याला सांगितलं आम्हाला ह्या अलाउद्दीन खिलजीपासून वाचवा. ते लोकल राजा म्हणाले ठीक आहे, आम्ही तुमचा सपोर्ट असेल तर आम्ही सुद्धा या अलाउद्दीन खिलजी विरुद्ध बंड करतो. लिटरली काही राजा राणकांनी या अलाउद्दीन खिलजीच्या विरोधात बंड करायचं ठरवलं. अलाउद्दीन खिलजी म्हणला मी ह्याच ऑपॉर्च्युनिटीची वाट पाहत होतो. 1.5 लाखाचं सैन्य घेऊन हा गंगा यमुना नदीच्या दोआबमध्ये उतरलेला आहे आणि त्या युपीच्या भागामध्ये हा उतरलेला आहे. आणि जेवढे पण राजा राणका मुकदम जेवढे पण होते त्याला ह्यांनी कत्लेआम करून टाकलेला आहे. एका पद्धतीने त्याला बाहेर जायचा रस्ता त्यांचा ब्लॉक केलेला आहे. आणि आतमध्ये जे जे सापडले त्यांचं सर कलम करून टाकलेलं आहे. त्यांच्या बायका मुलांना डिस्ट्रीब्यूट करून टाकलेले आर्मीमध्ये आणि ह्यांचा नाश करून टाकलेला आहे. जियाउद्दीन बरानीचं जे पुस्तक आहे फतवा-ए जहानदारी, त्याच्यामध्ये त्यांनी पूर्णपणे डिटेलपणे हे सांगितलेलं आहे. आणि जियाउद्दीन बरानीला खूप आनंद होतो की कशा पद्धतीने अलाउद्दीन खिलजी या काफिरच्या विरोधात आपली जंग लढतोय आणि ह्यांना मारून टाकतोय, ह्यांचा खात्मा करून टाकतोय. असं म्हणतो तो की हे राजा राणका आदल्या दिवशी हत्तीवरती होते पण अलाउद्दीन खिलजीने अल्लाच्या करमनी त्यांना डायरेक्टली रस्त्यावरती आणलेलं आहे. तर अशा पद्धतीने अलाउद्दीन खिलजी युपी पासून आपल्या कत्लेआमची सुरुवात करतो जी पुढे पार दक्कनपर्यंत येतं. आता इथून पुढे तो गुजरातवरती आक्रमण करायचं ठरवतो. गुजरातमध्ये घराणं असतं चालुक्य सोलंकी. हेच सोलंकी पुढे गुजरातमध्ये जाऊन आजचे सोलंकी बनलेले आहेत आणि ह्यातलेच काही लोक महाराष्ट्रात आले आणि त्यांना आपण साळुंखे या आडनावाने ओळखतो. तर सोलंकीच्या नंतर पुढे साळुंखे झालेलं आहे. आणि यांचा राजा होता कर्णदेव रायकरण सोलंकी. या कर्णदेव रायकरणवरती अलाउद्दीन खिलजीने मोठी आर्मी घेऊन आपली 1.5 लाखाची आर्मी घेऊन याच्यावर पूर्णपणे तुफानी आक्रमण केलेले आणि धोक्याने मागून आक्रमण करून रात्रीचं आक्रमण करून या राजपूत राजाला काय केलेलं आहे, हरवलेलं आहे आणि त्याला पकडून जिवंत त्याचं सर कलम करून टाकलेलं आहे. आणि पुढे त्या कर्णदेवची एक सुंदर बायको होती कमलादेवी. त्याच्याशी ह्या अलाउद्दीन खिलजीने जबरदस्ती लग्न केलंय आणि तिची एक मुलगी होती देवादेवी किंवा देवलदेवी असं सुद्धा तिला म्हणतात. तिचं लग्न त्याने आपल्याच मुलासोबत जबरदस्ती करून दिलेलं आहे. त्याचं नाव होतं खिजर खान. तर खिजर खानचं लग्न देवलदेवी सोबत आणि स्वतः लग्न केलेलं आहे कमलादेवी सोबत. या खिजर खान आणि देवलदेवीच्या जबरदस्ती लग्नाची गोष्ट एका पोएम मध्ये सुद्धा म्हणलेली आहे, जी लिहिलेली आहे कोणी, आमिर खुसरोनी एक पोएम लिहिली होती, देवल राणी खिजर खानी. तर अशा पद्धतीने गुजरातमध्ये चालुक्य सोलंकीला हरून तो पुढे निघतो रणथंबोरकडे. पण रस्त्याने जाता जाता त्याला एक मार्केट लागतं आणि त्या मार्केटमध्ये खूप मोठी बोली लागत असते की 100 दिनार 200 दिनार. अलाउद्दीन खिलजी आपल्या सैनिकांना विचारतो ही एवढी मोठी बोली कुणाची लागतीये? तर ते सैनिक म्हणतात की कोणतरी एक हिजडा गुलाम आहे आणि तो खूप दिसायला सुंदर आहे, चंद्रासारखा त्याचा चेहरा आहे आणि लोकांना तो खूप आवडतोय आणि म्हणून त्याची एवढी मोठी मोठी बोली लागते. अलाउद्दीन खिलजीचं मन एकदम डवलून उठतं कारण की तो स्वतः एकदम बायसेक्शुअल पर्सन असतो. त्याला स्त्री पुरुष कोणी चालत असतं आणि लिटरली तो ठरवतो मी या बोलीमध्ये उतरणार. आणि लिटरली तोपर्यंत बोली लागलेली असते 500 दिनार. हा जातो तिथे आणि तिथे त्या हिजड्या गुलामला पाहतो आणि तो गुलाम त्याला पहिल्याच नजरेत इतका आवडतो तो आपली तलवार काढतो तिथे घुसवतो आणि सांगतो 1000 दिनार. तोपर्यंत बोली पोचलेली असते 500 दिनार पण हा डायरेक्टली 1000 दिनार बोली लावून टाकतो आणि तो गुलाम ह्याला भेट म्हणून दिला जातो.
असतो. त्या गुलामाला 1000 दिनारमध्ये घेतलेलं आहे म्हणून त्याचं नाव पडतं 1000 दिनारी. आणि त्याला हा घरी घेऊन जातो आणि ह्याला कन्वर्ट करतो आणि त्याचं नाव ठेवतो मलिक कफूर. आणि ह्याच्यासोबत पुढे तो रिलेशनशिप सुद्धा बनवतो आणि तो ह्याचा खास माणूस बनतो आणि ह्याच्या वतीने तो पुढे दख्खनवरती सुद्धा भरपूर ठिकाणी आक्रमण करतो. असं ही मलिक कफूरची गोष्ट. आणि इथून पुढे आता अलाउद्दीन खिलजी ठरवतोय तो पुढे जाणार आहे, रणथंबोरला जाऊन आक्रमण करणार आहे. रणथंबोरमध्ये एक राजा राज्य करत असतो जिचं नाव होतं हंबीर देव. हा हंबीर देव पृथ्वीराज चौहानचा वंशज असतो आणि ह्याचं राज्य खूपच समृद्ध असतं. ह्याच्याबद्दल आपल्याला कशावरून कळतं तर त्यावेळी त्याच्या दरबारमध्ये एक लेखक असतो नाईचंद्र सुरा. त्याने एक पुस्तक लिहिलेलं असतं हंबीर महाकाव्य. त्याच्यामध्ये डिटेल ह्यांनी वर्णन केलेलं आहे रणथंबोरचं त्यावेळेचं राज्य आणि त्यावरून कळतं की हे राज्य खरंच वैभवशाली होतं. पण आता अलाउद्दीन खिलजीची नजर त्याच्यावर पडलेली आहे आणि हा अलाउद्दीन खिलजी त्या रणथंबोरच्या किल्ल्याच्या अवतीभोवती पूर्ण वेढा घालून टाकतो. इतका कडक वेढा असतो की मुंगीला सुद्धा आतमध्ये जाता येत नसतं. पण तरी हे पृथ्वीराज चौहानचे वंशज काही घाबरत नाहीत आणि वरून ते सुद्धा आक्रमण कंटिन्युअसली करत असतात. आणि लिटरली हा अलाउद्दीन खिलजी खूप परेशान झालेला असतो. 6 महिने उलटून गेलेले असतात पण तरी ह्याला हा रणथंबोरचा किल्ला काही कॅप्चर करता येत नाही. मग तो काय करतो, धोक्याने याला कॅप्चर करायचं ठरवतो. तर हंबीर देवचा किल्लेदार एक रणमल नावाचा एक ऑफिसर असतो. या रणमलच्या वडिलांना हंबीर देवने मारून टाकलेलं होतं कारण की त्यांनी काहीतरी करप्शन केलेलं होतं. तर ह्याचा राग या रणमलच्या डोक्यात होता. अलाउद्दीन खिलजी या रणमलला बोलवतो आणि त्याच्या वजना इतकं सोनं त्या रणमलला देतो आणि त्याला सांगतो की तुम्हाला चावी दे. त्याच सोन्यातून काही अंश काढून तो सोन्याची चावी बनवून अलाउद्दीन खिलजीला देऊन टाकतो. तर अलाउद्दीन खिलजी रात्रीची आपली माणसं पाठवतो. ज्यावेळेला राजपूत लोक निवांत असतात आणि लढाई करत नाहीत तर ह्याची माणसं जातात, तो किल्ला गपचूप खोलून टाकतात आणि त्यानंतर अलाउद्दीन खिलजी आपलं घमासान आक्रमण करतो ह्या रणथंबोरच्या किल्ल्यावरती. सर्व राजपूत लोक आपले प्राण देऊन टाकतात पण अलाउद्दीन खिलजीशी हार पत्करत नाहीत आणि अशा पद्धतीने खूप सारे राजपूत लोक रणथंबोर घराण्याचे तिथे मारले जातात आणि राहिलेले काय करतात, केसरिया करतात. तर केसरिया काय असते, कारण की राजपूत लोकांमध्ये असं म्हणतात की जिवेत प्राप्त स्वर्ग मरेत प्राप्त गती. तर जिवंतपणे तुम्ही जिंकला तर इथेच तुम्हाला स्वर्ग भेटतो आणि जर लढता लढता तुम्ही मेला तर तुम्हाला गती मिळते, अर्थात मोक्ष मिळतो. तर राजपूत लोक पळून जाऊ शकत नाहीत. पण जर अशी वेळ आली की तुम्ही खूप कमी संख्येमध्ये समोरचा दुश्मन खूप मोठा आहे तर अशा वेळेला काय करायचं असतं, केसरिया करायचं असतो, ज्याच्यामध्ये तोंडावर अंगावरती गुलाल लावायचा असतो, केसरी रंगची पगडी घालायची असते आणि तुम्ही 10 जण आहे समोर 1000 जण आहे, ते 10 जण 1000 जणांवरती तुटून पडणार, प्रत्येक जण 10 लोकांना घेऊन मरणार आणि अशा पद्धतीने दुश्मनच्या सैनिकांचा पूर्ण नासधूस करून टाकणार. अशा पद्धतीने रणथंबोरमध्ये या हंबीर देवच्या जी सेना होती तिने सुद्धा काय केलेलं आहे, केसरिया करून टाकलेलं आहे आणि अलाउद्दीन खिलजीचं 6-7 हजाराचं सैन्य मारून टाकलेलं आहे. अलाउद्दीन खिलजी एकदम फ्रस्ट्रेट झालेला आहे, इतकं त्याला राग आलेला आहे की ह्या केसरीचा बदला त्यांनी तिकडच्या आसपासच्या लोकांकडून घेतलेला आहे. आसपासचे जे लोकल किसान होते त्याला या अलाउद्दीन खिलजीने बंदी म्हणून घेऊन आलेलं आहे आणि 20,000 किसानांचा यांनी कत्लेआम करून टाकलं, त्यांचं मुंडकं कापून फेकून दिलेलं आहे. अशा पद्धतीने अलाउद्दीन खिलजीने रणथंबोर जिंकलेलं आहे आणि त्याच्या आजूबाजूला पूर्ण नासधूस करून टाकलेला आहे. आणि तिथून त्याला खबर मिळते कोणाची, चित्तोडच्या किल्ल्याची. आणि ही चित्तोडची गोष्ट आणि इथूनच सुरू होते छत्रपती शिवाजी महाराजांची गोष्ट. ही सर्व गोष्ट आपण पाहूया पुढच्या भागामध्ये.